शुभविवाह या मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये नीलांबरीला भांग चांगलीच चढलेली असते आणि नीलांबरी भूमी भूमी असं म्हणत ती आता रागिणीकडे येते. नाही नाही, ही इतकी मोठी भूमी कशी असं म्हणत भूमी कुठे गेली. आता मात्र पौर्णिमा डोक्याला हात लावते. जर का हिने सगळं काही बोललं तर माझं काही खरं नाही, हा विचार पौर्णिमाला सगळ्यात पहिले येतो आणि ती आता मात्र घाबरते. त्यावेळेला आता भूमीला शोधत शोधत नीलांबरी येते आणि म्हणते, भूमी मला तुला खूप महत्त्वाची काहीतरी गोष्ट सांगायची आहे. त्यावर ती भूमी म्हणते, आई अगं काय झालं, मी इकडे आहे, बोल तरी असं म्हणत ती नीलांबरीला सावरते. इकडे रागिणी सांगत असते, अभिजित अरे काय चाललंय हे, म्हणजे तुझी बायको तर ऑलरेडी डोक्याला ताप होती, पण आता सासू सुद्धा, अरे सासू सुद्धा ही अशी वागायला लागली तर कसं होईल. अरे चाललंय तरी काय ह्यांचं, बघ तरी. यावरती अभिजित म्हणतो, खरंच मला काहीच माहित नाहीये हे काय चाललंय ते. त्यावेळेला इकडे नीलांबरीचं चालूच असतं, भूमी मला तुला सगळं खरं सांगायचं आहे, म्हणजे या घराबद्दल, आकाशबद्दल. आता भूमीला संशय येतो, नक्की काय चाललंय असं म्हणत ती म्हणते, आई तू बोल ना, आधी तुला शांत हो, पण झालंय काय तुला, तू काही खाल्लंस का. यावरती नीलांबरी म्हणते, नाही नाही खाल्लं वगैरे काही नाही आहे, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता या सगळ्यामध्ये पौर्णिमा चांगलीच गडबडते. कसं काय आता हिला आवरू, हिने जर का खरं सांगितलं तर काहीच खरं नाही. आकाश म्हणत असतो, काय सांगायचंय तुम्हाला. यावरती भूमी म्हणते, तू तर शांतच बस, आई तू सांग बरं. यावरती नीलांबरी म्हणते, मला तुला जे सांगायचं आहे ते सगळ्यांच्या समोर सांगणार आहे आणि ते ऐकल्यावरती तुला जबरदस्त धक्का बसेल. तुला माहिती आहे का, हे घर आणि आकाश, असं म्हणत ती घर आणि आकाश दोन्ही तुझंच आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला माधवराव म्हणतात, नीलू नीलू अगं काय झालंय तुला, एक काम कर बरं, बहुतेक तुला आरामाची गरज आहे, चल आपण आतल्या साईडला जाऊया असं म्हणत नीलांबरीला आत नेण्यासाठी माधवराव सांगतात. त्यावरती नीलांबरी म्हणते, बिलकुल नाही, मी इथेच थांबणार, मला भूमीला जे सांगायचं आहे ते सांगितल्याशिवाय मी अजिबात जाणार नाही असं म्हणत तिथली एक खुर्ची घेते. खुर्चीवरती नीलांबरी चढते आणि भूमी इकडे ये, भूमी इकडे ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणत तिचं आपलं पालुपत चालूच असतं. भूमी इकडे ये, इकडे ये. आणि भूमी म्हणते, आई बोल ना, पुन्हा एकदा आकाश, घर सगळं असं म्हणत ती आता असताना तिला आता पौर्णिमा खाली उतरवते. आई तू खाली ये बरं. हा सगळा ड्रामा चालू असताना पौर्णिमाला काय करावं कळत नसतं. फायनली नीलांबरीला खाली काढलं जातं. आकाश घाबरतो, जर ह्यांनी काही सत्य सांगितलं तर खूप मोठी गडबड होईल आणि मग उगाच भूमीची मानसिक अवस्था बिघडेल, म्हणून सगळेजण चिंतेत असताना फायनली रागिणी म्हणते, अभिजित अरे काय चाललंय, म्हणजे ह्यांना आपण दोघींना सांगितलं होतं की आकाशबद्दल भूमीच्या मनामध्ये राग येईल असं काहीतरी करा, पण या दोघींचं काय चाललंय, या दोघी जणी तर आता हे सगळं चांगलंच चांगलं आकाशबद्दल होईल, बघ काय करायचं ते असं म्हणत नीलांबरी आता मात्र इकडे घाबरलेली असते आणि रागिणी पण जास्त घाबरलेली असते. या सगळ्याचं काय करावं असा विचार चालू असताना भूमी विचार करते, आईला नक्कीच मला काहीतरी सांगायचं आहे, पण काय सांगायचंय माझ्या लक्षातच येत नाहीये. त्यावरती मात्र आता जास्त काही भूमीने चौकशी करू नये, म्हणून आता आजी म्हणते, एक काम कर भूमी, तू ना आत्ताच्या आत्ता यांना आतमध्ये आपण घेऊन जाऊया, यांना आत घेऊन गेल्यावर त्यांना कदाचित बरं वाटेल, त्यांना आरामाची गरज आहे असं म्हणत ती आता आजी आता हे सगळे बाजू सावरत असते. त्यावरती आता मात्र भूमी म्हणते, मी आईला घेऊन जाते. आकाश म्हणतो, थांब मी येतो. भूमी म्हणते, गरज नाहीये, मला असं वाटते हे कोणीतरी ना मुद्दाम केलेलं आहे, म्हणजे आईच्या खाण्यामधून कोणीतरी काहीतरी मुद्दाम केले आणि त्यामुळे आईला हे सगळं झालंय. आता भूमीला आकाशवरती संशय येतो की आकाशने मजा मजा म्हणून काहीतरी भांगेचं वगैरे आईला पाजलेलं आहे असा विचार करत ती राग पुन्हा आकाशवरतीच काढते. आकाश विचार करतो, हिला समजवू तरी कसं की मी काही नाही केलेलं आहे म्हणून. त्यावरती पौर्णिमा म्हणते, चल मी पण येते, मी सुद्धा आतमध्ये येते असं म्हणत पौर्णिमा आणि भूमी नीलांबरीला घेऊन आता आत जातात. आकाश विचार करतो, जर आतमध्ये गेल्यावरती या नीलांबरीने काही सांगितलं तर. तो म्हणतो माधवरावांना, बाबा म्हणजे जर आत गेल्यावरती काही झालं तर. माधवराव म्हणतात, आकाशराव तुम्ही काळजी करू नका, मी सुद्धा यांच्या मागे जातो. की बे तुम्हाला यायला नको म्हटले ना, पण मी जातो, मी बघतो काय आहे ते मॅटर असं म्हणत माधवराव आता आतमध्ये जायला निघतात. इकडे पौर्णिमा, माधवराव सगळेच जण आता भूमी ज्या वेळेला नीलांबरीला आत घेऊन जाते ते आत येतात.
इकडे निलांबरीला घेऊन आता इकडे पौर्णिमाच्या रूममध्ये भूमी घेऊन येते. आई तू बस, तुझ्या खाण्यापिण्यात असं काही आलंय का की ज्यामुळे तुला हा त्रास होतोय? आई बोल ना, काय झालंय? असं म्हणत ती निलांबरीला प्रश्न विचारत असते. निलांबरी मात्र काही बोलायलाच तयार नसते. ते मला असं एवढंच ती बोलत असते आणि तिला काही आठवत नसतं. पुन्हा एकदा ती सांगते, मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अगं आकाश आणि घर या पलीकडे तिची गाडी जात नसते. तोपर्यंत पौर्णिमा आणि आता अभिजित आणि निलांबरीला बोलण्यापासून थांबवतात. तितक्यात माधवराव येतात. काय झालं? निलांबरीला शुद्ध हरपते आणि आता ती खाली कोसळते. निलांबरीची शुद्ध हरपल्यामुळे ती आता बेशुद्ध होते. माधवराव म्हणतात, भूमी अगं होळी आहे ना, खाण्यापिण्यामध्ये काहीतरी आलं असेल, तू नको बरं काळजी करू. असं म्हणत आता इकडे माधवराव भूमीला सांगतात, अगं तू इथली हाऊसकीपर आहेस, म्हणजे इथली हाऊस मॅनेजर आहेस आणि त्या नात्याने तुला आता तिकडे जायला हवे. बाहेर जा, होळीची सगळी तयारी करायची आहे ना, होळीची तयारी करायची आहे त्यासाठी तू बाहेर जा, कारण आम्ही इकडे थांबू. तुला हाऊस मॅनेजर म्हणून जे कामं करायची आहेत ती सगळी कामं तुला करायला हवेत की नकोत? असं म्हणत ते भूमीला बाहेर जायला सांगतात. भूमी म्हणते, पण आईची ही अवस्था. यावरती मात्र आता माधवराव म्हणतात, मी आहे ना इथे, तू जा बरं. मग भूमी सांगते, पौर्णिमा तू इथे थांब बरं, म्हणजे बाबांना इथलं काही माहीत नाही आहे ना. असं म्हणत भूमी तिकडून निघून जाते. आता मात्र माधवराव म्हणतात, अभिजितराव तुम्ही आणि पौर्णिमा तू निघ. यावरती अभिजित म्हणतो, पण बाबा तुम्हाला काही लागलं तर? यावरती माधवराव म्हणतात, भूमीला वाटतंय की मी इथे नवीन आहे, पण तुम्हाला तर माहिती आहे ना मला हे घर सवयीचं आहे, काही लागलं तर घेईन मी, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणत आता ते पौर्णिमा आणि अभिजितला जायला सांगतात. जाता जाता माधवराव म्हणतात, पौर्णिमा म्हणजे हे सगळं तू तर नाही ना केलंस, कुणा दुसऱ्यासाठी हे सगळं आणलं होतं आणि आता ते तुझ्या आईने खाल्ल्यामुळे गोंधळ झालाय? असं म्हणत ते आता पौर्णिमावरती डायरेक्ट आरोप करतात. पौर्णिमा थोडीशी गडबडते. तोपर्यंत इथे भूमी आता सगळ्या स्टाफला बोलवते आणि कसं काय घडलं हे, म्हणजे मी इथली हाऊस मॅनेजर आहे आणि हाऊस मॅनेजर असल्यामुळे ही जबाबदारी डायरेक्टली माझ्यावरती येते आणि त्यामुळे या सगळ्याला जबाबदार मला धरलं जाते. म्हणजे ती माझी आई आहे म्हणून नाही, तर इथल्या 2 सुनांची ती आई आहे, विहीण आहे या घरची. या घरच्या विहिणीवरती हे सगळं अत्याचार झालाय, म्हणजे तिच्या खाण्यात काहीतरी गेलेलं आहे, हे सगळं माझ्यावरती येणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही जर नकळतपणे कुणी हे केलंय किंवा कुणी हे मजा म्हणून केलं असेल तर प्लीज मला सांगाल का? यावरती आता स्टाफ म्हणतो, नाही खरंच मॅडम, आम्हाला काही माहीत नाहीये, आम्ही खरंच काही केलेलं नाहीये. त्यावरती मात्र आता आजी आणि आकाश तिकडे येतात. भूमी अगं नको टेन्शन घेऊस, हे कुणी मुद्दाम केलेलं नसणार आहे. भूमी म्हणते, पण खरंच मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडलंय, माझ्यामुळे हे सगळं होत आहे. यावरती आजी म्हणते, हे बघ आम्ही तुला कुणीही दोष देत नाही आहोत, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत आता मात्र आजी भूमीला समजवत असते. इकडे पौर्णिमा सांगते, बाबा काय बोलताय तुम्ही? अहो बाबा असं कसं बोलू शकता तुम्ही, म्हणजे या सगळ्यामध्ये माझा कसा काय हात असेल? मी खरंच काही केलेलं नाहीये, मी कसं तुम्हाला समजावून सांगू? असं म्हणत मात्र आता पौर्णिमा आपली सफाई देत असते. पण त्याच वेळेला आता तिची सफाई ऐकण्यामध्ये माधवरावांना काडी मात्र इंटरेस्ट नसतो. माधवराव म्हणतात, हे बघ तू मला सांगू नकोस, तू आत्तापर्यंत माझी मुलगी आहेस ना, त्यामुळे मी तुला चांगलंच ओळखतो. असं म्हणत मात्र आता इकडे माधवराव पौर्णिमाला चांगलीच धमकी देतात. इकडे निलांबरी अजूनही बेशुद्ध असते. भूमी म्हणते, नाही आजी, पण हे सगळं कुणी केलंय हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे ना. हे जर आपल्याला कळालं नाही तर या सगळ्यामध्ये आपण मार्ग कसा काढणार? यावरती मात्र आता आजी म्हणते, हे बघ या सगळ्यामध्ये आम्ही तुला दोष देत नाही आहोत, काहीतरी चुकीने झालं असेल, तू नको बरं विचार करूस. यावरती आकाश म्हणतो, हो भूमी तू नको विचार करूस. भूमी सांगते, तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ज्या कुणी हे सगळं केलंय ना त्याला मी शोधून काढत. असं म्हणत ती आता आकाशकडेच इशारा करते. आकाश विचार करतो, कसली डायनामिक आहेस का भूमी तू? असा विचार करत आकाश बाहेर येतो. आता सगळेजण होळीचं पूजन करत असतात. होळीचं पूजन चालू असताना मात्र आता आकाशला राजा काका म्हणतात, काय रे आकाश, तू नाही का होळीचं पूजन करणार? आकाश म्हणतो, राजा काका मला खरं तर भूमीच्या जोडीने हे सगळं पूजन करायचं आहे. आजी म्हणते, अरे बापरे, आत्ताच मोठ्या संकटातून बाहेर आलोय आणि आत्ता कसं हे जमणार? आकाश म्हणतो, जर का होलिका मातेची इच्छा असेल तर नक्कीच हे होईल.
तोपर्यंत भूमी आता आपलं हाऊस मॅनेजरचं परफेक्ट काम करत असते. ती होळीमधले सगळे नारळ एका मोठ्या काठीने बाहेर काढत असते. मग ती गोल गोल होळीभोवती फिरत असताना आकाश सुद्धा हातात नारळ आणि पाणी घेऊन भूमीच्या मागे मागे फिरत असतो. तो होलिका मातेला आवाहन करतो, जर माझं प्रेम खरं असेल तर मला भूमीच्या जोडीने ही पूजा करण्याचा मान मिळू दे. आणि अखेर भूमीचा तोल जातो. तोल गेल्यावरती आता भूमीचा हात आकाशच्या हाताला लागतो आणि तो नारळ होलिका मातेमध्ये अर्पण होतो. फायनली आकाशची इच्छा पूर्ण झालेली असते. होलिका मातेने आकाशची इच्छा पूर्ण करत मात्र आता नारळ अर्पण झालेला असतो. आकाश भूमीकडे पाहतो, भूमी आकाशकडे पाहते. काय घडलं हे? दोघं जण एकमेकांकडे पाहत राहतात. फायनली आकाशची इच्छा पूर्ण होते. हात जोडून तो होलिका मातेचे आभार मानतो. भूमीला मात्र काहीतरी वेगळं घडतंय याचा साधारण अंदाज येत असतो. आकाश मात्र या सगळ्यामध्ये खूप खुश असतो. फायनली होळी आकाशच्या मनाप्रमाणे सेलिब्रेट होते. मग मात्र धुलीवंदनाला भूमीवरती काही मुलं अत्याचार करतात आणि आकाश तिकडे धावून जातो आणि त्या मुलांना चांगलाच दम देतो आणि सांगतो, माझ्या भूमीला जर का हात लावण्याची हिंमत केली तर गाठ माझ्याशी आहे, हात तोडून हातात देईन. भूमी हे सगळं पाहतच बसते.